नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या नवीन रेसिपीमध्ये। आज पाहतोय गोड आणि तेही पौष्टिक असा एक पदार्थ। चला करूया रेसिपीला सुरुवात। कढईमध्ये घेतले 4 चमचे तेल, त्याच्यामध्ये टाकलेली अर्धा किलो लापशी छान मिक्स करून घ्यायची आहे। हलवून या प्रकारे साधारण 5-6 मिनिटात आपली लापशी छान भाजून जाते। छान खरपूस भाजली की काढून घ्यायची आहे। दुसरीकडे आपण गॅसवर ठेवायचं आहे पातेल्यात पाणी आणि चिमटभर मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि उकळी आली की लापशी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। छान मिक्स करायची आहे, झाकून ठेवायची आहे। 4-5 मिनिटांनी बघायची, पुन्हा मिक्स करायची, पुन्हा झाकून ठेवून या प्रकारे आपल्याला लापशी घ्यायची आहे शिजवून। आता इकडे गूळ घेतलेला आहे मी, पावशेर गूळ घेतलेला आहे। तो त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून छान वितळून घ्यायचा आहे आणि तो गाळून या लापशीमध्ये ओतायचा आहे आपल्याला। पुन्हा छान मिक्स करायची आहे आणि साधारण 2-3 मिनिटाची वाफ काढायसाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे। आता बघू शकता तुम्ही, पुन्हा छान मिक्स करायचे आहे आणि याच्यामध्ये आता सुंठ पावडर आणि बडीशेप ओबडधोबड वाटलेली टाकायची आहे आणि छान मिक्स करायची। आपली लापशी झालेली आहे खाण्यासाठी तयार। चवीला एकदम भन्नाट लागते। आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।